5 मिनिटांमध्ये इकडे तुम्हाला हे बनवून मिळेल। हा खूप युनिक प्रोडक्ट आहे यांच्याकडे, इकडे आपल्याला उपवन फेस्टिवल मध्ये बघायला मिळतोय। ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती कितीला आहे? 2000 रुपयाला आहे। ह्याची किंमत आहे 600 रुपीज। आणि हॅलो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। तर आज आपण आलेलो आहे ठाण्यामध्ये। ठाण्यामध्ये इकडे उपवन तलावाच्या इकडे संस्कृती आर्ट फेस्टिवल असा चालू आहे। तर आपण बघूया आतमध्ये जाऊन कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल आहेत आणि काय काय आहे या संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये ते एक्सप्लोर करूया। आणि हा फेस्टिवल 12 जानेवारीपासून चालू झाला आहे आणि ह्याची शेवटची तारीख आहे 14 जानेवारीपर्यंत चालू आहे हा। आणि याची वेळ आहे सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत। त्यानंतर हा इकडे असा गेट बनवलेला आहे त्यांनी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार। तर चला आतमध्ये जाऊया आणि आपण एक्सप्लोर करूया कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल आहेत इकडे। त्यानंतर इकडे मित्रांनो तुम्ही बघू शकता, इकडे हा गेट आहे आणि या गेटच्या बाहेरच असे इकडे खूप वस्तू असे विकण्यासाठी इथे बसलेले आहेत। त्यांच्याकडे फोटोज वगैरे छोट्या छोट्या गोष्टी आहेत। त्यानंतर इकडे आतमध्ये आल्याच्या नंतर इथे महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे, सुंदर असं त्याला डेकोरेशन केलेलं आहे। आणि त्यानंतर इथे वी लव हॅशटॅग संस्कृती आर्ट फेस्टिवल असं त्यांनी इकडे हे ठेवलेलं आहे। आणि त्यानंतर पुढे आल्याच्या नंतर इकडे असे सगळे स्टॉल्स आहेत, हे पूर्ण एंड पर्यंत स्टॉल आहेत। इथे तुम्हाला दिसत असेल पूर्ण एंड पर्यंत इकडे स्टॉल्स आहेत, तर आपण ते एक्सप्लोर करूया। त्यानंतर इथे असा वेदास स्टॉल आहे, इथे यांच्याकडे मातीच्या वस्तू आहेत बनवलेल्या खूप साऱ्या। ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती कितीला आहे मॅडम? 2000 रुपयाला आहे। बघा ही मूर्ती 2000 रुपयाला आहे। आणि त्याच्यानंतर इकडे हे असे मातीच्या पूर्ण वस्तू आहेत। आणि हे कितीला आहे? हा सेट आहे की कसा आहे? सिंगल 1000 रुपये आहे। अच्छा 1000 रुपीजला आहे ही सिंगल। 1100 डिग्रीला बेक केलाय। अच्छा 1100 डिग्रीला बेक केल्यानंतर ही मूर्ती अशी तयार झालेली आहे। आणि हा कप सेट आहे, हा कप सेट कितीला आहे? 600 रुपये वगैरे कप सेट आहे। हा बघा 600 रुपीजला आहे हा कप सेट। शीट आहे, ही शीट आहे सरस्वतीची, हिची काय किंमत आहे? 300 रुपये आहे। ही बघा ही 300 रुपये किंमत आहे हिची। 100 रुपये गणपती आहे। आणि हे छोटे मस्त सुंदर असे गणपती बनवलेले आहेत त्यांनी, याची किंमत 100 रुपीज आहे फक्त। त्यानंतर इथे हे पारंपरिक असे काम करताना जुन्या पद्धतीच्या यांनी मूर्त्या बनवलेल्या आहेत। या सेटची किंमत आहे 2400 रुपये। त्यानंतर इकडे शिखा आर्ट गॅलरी आहे, ह्यांच्याकडे पेंटिंग्स आहेत, त्यांनी स्वतः बनवलेले इकडे पेंटिंग्स आहेत। त्यानंतर इकडे सगळे लँडस्केप खूप सुंदर अशा पेंटिंग बनवलेल्या आहेत त्यांनी, ह्यांची प्राइस फक्त 500 रुपीज आहे। त्यानंतर ही एक पेंटिंग तुम्ही बघू शकता, खूप सुंदर अशी पेंटिंग आहे, हिची प्राइस 25,000 आहे। खूप सुंदर असं पेंट केलेलं आहे त्यांनी। त्यानंतर इथे लँडस्केप पेंटिंग कोकणच्या अशा पेंटिंग्स आहेत, इकडे कोण नाहीये पण खूप सुंदर अशा पेंटिंग आहेत या कलरफुल बीचच्या वगैरे बोटच्या अशा सगळ्या प्रकारच्या इथे मस्त त्यांनी खूप सुंदर हे बघा हे कोकणी घराचं त्यांनी पेंट केलेलं आहे। इकडे असा प्रथम क्रिएशन असा स्टॉल आहे आणि यांच्याकडे अयोध्या राम मंदिरचे असे छोटे छोटे मिनिचर्स बनवलेले आहेत। हे बघा हे तुम्ही बघू शकता, हे छोटं आहे मिनिचर, ह्याची किंमत आहे 600 रुपीज। आणि हे त्यांनी मोठं बनवलेलं आहे, याची किंमत आहे 3000 रुपीज। त्यानंतर इकडे असे खूप सारे गेम आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, हे तुम्हाला नॉर्मली फेस्टिवल मध्ये बघायला मिळणार नाही असे गेम आहेत ते। आणि यांची इकडे कुपन काउंटर आहे, यांची स्टार्टिंग 50 रुपीज पासून आहे, 50 रुपये 70 रुपये आणि 200 रुपीजला कॉम्बो आहे यांचा। हे तुम्ही सगळे गेम इथे तुम्ही 200 रुपीज मध्ये खेळू शकता। हे बघा हे रायफल शूटिंगचं आहे, ह्याची पण प्राइस तुम्हाला 70 रुपीजच आहे, पण हे खूप वेगळं आहे, यांच्याकडे गन्स पण एकदम वेगळ्या प्रकारचे आहेत। त्यानंतर इकडे आर्चरी पण आहे। त्यानंतर इकडे असा स्टॉल आहे, यांच्याकडे खूप साऱ्या महाराजांच्या मूर्ती आहेत आणि गणपतीच्या विठ्ठल रखुमाईच्या अशा मूर्ती आहेत, खूप सुंदर त्यांनी बनवलेल्या आहेत। हिची काय प्राइस आहे आता? ही 35,000। ही 35,000 ची मूर्ती आहे। आणि ही विठ्ठल रखुमाईची ही 12,000ची मूर्ती आहे आणि ही सगळ्यात मोठ्या साईज मध्ये आहे यांच्याकडे महाराजांची। हिची काय किंमत आहे? 75,000। ही 75,000ची आहे, 75,000 रुपीज। हे बघा यांचा इकडे कॉन्टॅक्ट नंबर आहे, एन्क्वायरीसाठी तुम्ही कॉल करू शकता। त्यानंतर इकडे पण एक मातीच्या वस्तूंचा स्टॉल आहे, यांच्याकडे मातीच्या वस्तू आहेत खूप साऱ्या।
हे बघा हे छोटे सगळे 30 रुपीजचे आहेत. त्यानंतर हे असं 150 रुपीजचं आहे आणि हे 250 रुपीजचं आहे गणपतीचं शोपीस. आणि त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता इथे हे डेमो पण देतात, हे कोणत्या प्रकारे त्या वस्तू बनवतात त्याची इकडे माहिती देतात पूर्ण. तुम्ही याचा अनुभव घेऊ शकता. आणि या छोट्या गणपतीच्या मूर्ती सुंदर आहेत, या 90 रुपयाच्या मूर्ती आहेत या. त्यानंतर इकडे हा टी शर्टचा स्टॉल आहे आणि ही लहान मुलांची साईज आहे ही 300 रुपीजला आहे आणि ही मोठ्यांची साईज आहे ही 450 रुपयाची आहे. त्यानंतर इथे आता वैष्णवी खरवस असा स्टॉल आहे. ह्यांच्याकडे पियुष आहे आणि खरवस आहे, केसर गुळाचा आणि साखरेचा खरवस आहे. ह्याची किंमत किती आहे मॅडम? हे 300 ला किती आहे? अर्धा किलो आहे, 300 रुपयाला आहे. आणि हा पाव किलो 150 रुपयाला आहे. आणि हा कोणता आहे? अच्छा, हा शुगरचा आहे आणि हा जॅगरीचा आहे. जॅगरीचा पण सेम प्राइस आहे? सेम प्राइस आहे याची पण. आणि इकडे पियुष पण आहे यांच्याकडे, वेलची युक्त थंडगार पियुष आहे. पियुष कसा ग्लास आहे? 50 रुपये ग्लास आहे. त्यानंतर इकडे एक स्टॉल आहे, यांच्याकडे बॅग्स आहेत, पर्स आहेत, त्यानंतर इथे शोपीस आहेत, पेंटिंग्स आहेत. तर ही बॅग बघू शकता तुम्ही 400 रुपीजला आहेत, या 400 रुपीजच्या आहेत, 450 रुपीजच्या आहेत, 650 रुपयाच्या आहेत. त्यानंतर ही डायरी आहे इथे खणाची, असं त्याला कव्हरिंग केलेलं आहे, ही 200 रुपीजची आहे. या सरस्वतीच्या अशा फ्रेम्स आहेत, त्याची किंमत 500 रुपीज आहे. त्यानंतर इथे हा वॅक्स हँडचा इकडे काउंटर आहे. हा युनिक प्रोडक्ट आहे, खूप आपल्याकडे सहसा बघायला मिळत नाही. तर यांच्याकडे 3 प्रकारचे वॅक्स हँड आहेत. याची किंमत किती आहे का? 300 रुपीज. सेम आहे ती? अच्छा, स्वतःच्या हाताचे हे स्कल्पचर बनतात, याची किंमत 300 रुपीज आहे. आणि किती वेळामध्ये बनतात हे? 5 मिनिटामध्ये इकडे तुम्हाला हे बनवून मिळेल. हा खूप युनिक प्रोडक्ट आहे यांच्याकडे, इकडे आपल्याला उपवन फेस्टिवल मध्ये बघायला मिळतोय. त्यानंतर इकडे कंदी पेढ्यांचा स्टॉल आहे. हा हे कसं पॅकेट आहे? 150 ला पाव किलो आहे आणि हा 200 रुपयाला पाव किलो आहे हा. आणि इकडे अशी आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहेत त्यांच्याकडे. तर याची काय प्राइस आहे? 30 रुपीज पर स्टिक आहे ही. आणि ही सेम 30 रुपीज पर स्टिक आहे ही. त्यानंतर इकडे ह्या एवढ्या त्यांच्याकडे आहेत, त्याच्यामधले कोणतीही स्टिक घ्या तुम्ही 30 रुपीजला आहे. आणि हा जो स्टँड आहे हा 250 रुपीजला आहे. त्यानंतर इथे हा असा सँडलचा स्टॉल आहे. ह्याची काय किंमत आहे? 450 रुपीज. आणि कितीपासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे? 250 पासून स्टार्टिंग रेंज आहे यांच्याकडे. आणि त्यानंतर इकडे रिअल टेस्ट ऑफ इंडिया केरलाचा हलवा आणि केरळाचे चिप्स आहे त्यांच्याकडे. आणि हे हलवा आहे त्यांच्याकडे, हे 150 रुपयाला 250 ग्राम आहेत. त्यानंतर इकडे यांच्याकडे हे कोकोनट ऑइलमध्ये फ्राय केलेले चिप्स आहेत, सगळे केरळचे आहेत. हे बघा हे टॅपिओका आहे, हे बघा 150 रुपीजला पाव किलो आहेत. आणि हे सगळे कोकोनट ऑइलमध्ये फ्राय केलेले आहेत. त्यानंतर इथून असे पुढे सगळे फूड स्टॉल चालू होतात. इकडनं सगळे फूडचे स्टॉल आहेत. इकडे असा खानदेशी क्युझिन असा स्टॉल आहे, यांच्याकडे आप्पे, त्यानंतर थालीपीठ वगैरे असे आहेत. हे बघा भाकरी भरीत आणि 2 भाकरी 200ला आणि पिठला आणि 2 भाकरी 200 रुपीजला आहे. त्यानंतर इकडे हा एक मॉकटेलचा स्टॉल आहे. इकडे कोणता पण मॉकटेल तुम्ही 100 रुपीजला घेऊ शकता. मोजिटो, त्यानंतर स्पाइस बेरी, लिची असे सगळे यांच्याकडे कॉकटेल्स आहेत. आणि हा कोणताही कॉकटेल तुम्ही 100 रुपीजला इकडे आहे. त्यानंतर इथे शोरमाचा पण स्टॉल आहे, 100 रुपीजला आहे शोरमा. त्यानंतर इथे पण हा 9th स्ट्रीट फूडचा असा स्टॉल आहे. ह्यांच्याकडे कबाब वगैरे आहेत, सगळे नॉनव्हेज आयटम आहेत इकडे. बघा ही प्राईज आहे त्यांची, चिकन सीख पाव 100 रुपीज अशी बघू शकता, इथे त्यांची प्राईज आहे. त्यानंतर इथे दिल्ली का फेमस कुल्फी भंडार आहे, इथे 30 रुपीजला कुल्फी आहे यांच्याकडे, 30 रुपयाला. तर इकडे हा लोणच्याचा स्टॉल आहे, ह्यांच्याकडे 100 रुपयाला पाव किलो असे खूप प्रकारचे लोणची आहे त्यांच्याकडे. नंतर इथे हा मुरमुर नमकीन असा स्टॉल आहे, यांच्याकडे नमकीन आहेत सगळ्या प्रकारचे, पापड आहेत.
ये पुरी का पैकेट कैसा है? 150 का। 150 रुपयाला पॅकेट आहे याचं. आणि ये साबुदाणा का? ये 250 का। 250 रुपीजला आहे. त्यानंतर हा मखाणा पापड आहे यांच्याकडे 300 रुपीजला पॅकेट आहे याचं. त्यानंतर इकडे हे कॉफी शॉप आहे आणि यांच्याकडे कोणती पण कॉफी 100 रुपीजला आहे. त्यानंतर इथे असा श्री गणेश फास्ट फूड स्टॉल आहे. हे बघा, ही आलू टिक्की यांच्याकडे 80 रुपीजला. पाणीपुरी आहे, शेवपुरी आहे. त्यानंतर हा इकडे सह्याद्री फूड्स असा स्टॉल आहे. यांच्याकडे कोथिंबीर वडी, आलू वडी, मूग भजी, त्यानंतर बटाटा वडा, गाजर हलवा, गुलाबजाम. आणि यांची प्राइस आहे 100 रुपीज, 200, 90 रुपीज अशी बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर इथे संध्याकाळच्या वेळेला बघू शकता तुम्ही पूर्ण सगळीकडे अशी लाइटिंग केलेली आहे त्यांनी. पूर्ण तलावाच्या भोवती, तलावाच्या आजूबाजूला सगळीकडे अशी लाइटिंग केलेली आहे आणि खूप सुंदर दिसते संध्याकाळच्या टायमाला. त्यानंतर ह्या उपवन तलावावरती इकडे बोटिंग पण चालू आहे. तुम्ही बघू शकता ही बोटिंग पण तुम्ही इकडे येऊन तुम्ही बोटिंग पण करू शकता आणि मस्त हा सुंदर असं तुम्हाला व्ह्यू दिसेल पूर्ण लाइटिंगचा. तर गाईज तुम्ही बघितलं आपण आलेलो संस्कृती आर्ट फेस्टिवलला आणि आपण सगळे स्टॉल कव्हर केलेले आहेत इकडे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.